सर नमस्कार. तर आपण एक शिवार मित्रच्या एक नवीन भागामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं स्वागत करतोय. आपण आत्ता आलोय केडगाव या गावामध्ये, चाळीसगाव तालुका. आपण जवळजवळ एक पुण्यापासून पहिल्यांदाच एवढा मोठा पट्टा कव्हर करत आलेलो आता. म्हणजे जवळजवळ आता आपण खेटलोच आहे म्हणा. पुढचे तुमचे जळगाव साईड आणि पुढे धुळे चालते काय अडचण नाही. आता या शेतकऱ्यांनी जर का बघायला गेलं तर चाळीसगाव सारख्या ठिकाणी थोडंसं पुढं एक वेगळा विचार करून कलर कॅप्सिकम करण्याच्या मागं ते लागले होते आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा प्लॉट त्यांनी सेट केलेला आहे. सर आपलं नाव सांगा पूर्ण. सुभाष साळुंके, खेडगाव चाळीसगाव तालुक्यात आपल्याला, बरोबर ना? आणि धुळे किती राहतं इथून आपल्याला? 45 किलोमीटर. भडगाव पाचोरा जवळ येतं आपल्या इथून. ही शेड नेट आपण कधी केलेली? मागच्या वर्षी केलं होतं. आणि त्यात पहिलं पीक काकडी घेतली ती. म्हणजे आता आपण अचानक कलर कॅप्सिकम कसं काय आपल्याला आले? कलर कॅप्सिकम घ्यायचं हवा, आता काहीतरी वेगळं करायचं म्हणून वेगळं करायचं. आपलं गावात दुकान कसले? ठिबक सिंचन तुम्ही प्रोव्हाइड करताय, त्याचं नाव आणि पत्ता तुम्ही सांगू शकता? बालाजी ॲग्रो सर्व्हिस खेडगाव. म्हणजे तुम्ही ड्रीप इरिगेशन, परत ज्या ड्रीपशी रिलेटेड सगळ्या गोष्टी त्या सगळ्या इरिगेशनचं तुम्ही करताय, बरोबर? तुमचा एकदा दुकानाचा नंबर एकदा सांगून द्या, म्हणजे बाकी शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा आहे. 84 हां 89 92. ठीक आहे. आपलं शेतकरी आहेत पण त्यांनी थोडंसं बिझनेसच्या दृष्टीने पण या त्यांच्या शेडनेटकडे बघितलं आणि काकडेमधून ते डायरेक्टली आता कलर कॅप्सिकम या भागामध्ये पडलेले ते. हा प्लॉट जो बघता शेतकऱ्यांना आपण, तर हा प्लॉट 1 एकर पूर्ण शेडनेटच्या अंडर आहे. तर मागच्या वर्षी त्यांनी काकडी घेतली होती. त्यांचा सहज आम्हाला फोन आला होता एक दिवस की सर असं मी कलर कॅप्सिकमची रोपं बुक केलीत. आणि शिवार मित्र जर का सांगायला गेलं, सगळ्यात महत्त्वाचं शिवार मित्र म्हणजे सगळ्यात टॉपला जर कुठलं काम करत असेल तर ते एक्झॉटिकमध्ये, आणि एक्झॉटिकमधलंच हे एक पीक आहे ज्याला आपण कलर कॅप्सिकम म्हणतो. यांनी बटाटा आणि इन्स्पिरेशन या 2 जातींची लागवड केलेली. रिझवन कंपनीचे सीड्स आहेत त्या. तर सर कसा अनुभव आलेला तुम्हाला? म्हणजे पहिल्याच वर्षी तुम्ही घेताय, पण एकंदरीत काय वाटते? आता प्लॉट तुमचा किती, 1 महिना पण नाही झाला ना अजून? किती दिवस झाले? 20 ते 22 दिवस आता झालेले आहेत. आता जो आपण प्लॉट बघताय शेतकरी मित्रांनो, हा 20 ते 22 दिवसांचा प्लॉट आहे. त्यांच्या ड्रेंचिंग जस्ट संपून आत्ता आम्ही पुढे चाललेलो आहे. तर फ्लावरिंग काढून पण पीक तयार झालेलं आहे. फुटवा जर का बसणार तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पण फुटवा बघायला भेटेल. सर एकंदरीत कसं वाटतं त्यावेळेस, म्हणजे जो आपण आता कलर कॅप्सिकम निवडलेली पीक, तर आता काय वाटतं इथून पुढं कसं होईल, काय होईल? 9 महिन्यांचं पीक आहे. पीक आता तर तुम्ही जे आम्हाला दिलेले गायडन्स त्याप्रमाणे सगळं चालू आहे. पण त्यात अडचण काय येते का अजून वेगळी परत? नाही, अडचणी यायच्या अगोदर पूर्व तयारी चालू असते. म्हणजे जे आपलं समजा काय अळीचं अटॅक येणार आहे, थ्रिप्स येणार आहे, माईटचं अटॅक आहे, ते शेड्यूल मध्ये अगोदर असतं. पूर्ण 4 दिवस अगोदर प्रिव्हेंटिव्ह मध्ये सगळा खेळ चालतो आपला. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. नाही का, आणि हे जे शेड आहे, तर ह्या शेडमध्ये आपण एक नवीन विक्रम करायचं ठरवलेलं आहे. शिवार मित्र जवळजवळ जो 12 जणांचा स्टाफ आहे, त्यापैकी म्हणजे जो शेड्यूल देणारा स्टाफ आहे त्यातली 4 जण कंपल्सरी आम्ही ह्याच्या मागे लागलेलो आहे. किंवा नाही 40 गावच्या ठिकाणी जर का कलर कॅप्सिकम होते तर त्याच्या मागे आम्ही तेवढा जीव तोडून लागले. प्रत्येक ठिकाणी लागतोच. एक 40 गाव आहे भागामध्ये आमचं लक्ष जरा जास्त राहणार आहे. तर आपण या व्हिजिटला आलो होतो शेती पाणी दौऱ्यावरती. तर शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की बाबा पीक पहिल्यापेक्षा आमचं काहीतरी, म्हणजे असं पहिलं बघितलं होतं का आपण की 20 दिवसांमध्ये तुमचं फक्त ड्रेंचिंग संपून एवढं लवकर चालेल, किंवा फ्लॉवरिंग असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील सगळ्या त्या. तर एकदा शिवार मित्राच्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगताल, किंवा इतर महाराष्ट्र शेतकऱ्यांना काय सांगताल तुम्ही शिवार मित्र बाबतीमध्ये? शिवार मित्राकडून जे गायडन्स मिळतं ते एकदम योग्यरित्या आहे, चांगले योग्य. बाकी शेतकऱ्यांनी त्याचा जे घ्यायला पाहिजे, सल्ला घेऊन करायला पाहिजे. औषध वगैरे कुठून घेतो आपण सगळी? बाजारात जे मिळालं जे आपले सगळे लोकल कंपन्या आहेत किंवा ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांचंच वापरतो. शिवार मित्रचं आपण कोणालाही औषध विकत नाही शेतकरी मित्रांनो. जेवढे बाजारामधले तुमची औषध आहेत, जेवढी खतं आहेत, तीच वापरून तुम्हाला हा रिझल्ट सगळा आम्ही काढून देतोय. तर एकंदरीत हा जो प्लॉट आहे आपला, आता महिना आपला लागवड किती महिन्यातली ती? ऑक्टोबर महिना ना. ऑक्टोबर आता इथून पुढे आपल्याला 9 महिने ह्या प्लॉटमध्ये लढायचे. कारण की खर्च तुम्ही बघताय कसा आहे तो. अच्छा हां हां 9 महिने आता हे सगळं आपल्याला लढवायचं आहे वन साईडनी. काय खूप मोठे पण डोके आहेत किंवा आम्ही पण खूप मोठी माणसं असं पण काही नाहीये. साधारण माणसं आहेत, फक्त त्यातलं जरा नॉलेज आम्हाला व्यवस्थित आहे. ठीक आहे, बरोबर आहे. नाही पण असं जर का आपण पीक बघतो तर 100% आनंद होणारच आहे सगळ्यांना.
तर शेतकरी मित्रांनो सांगायची एक तुम्हाला जर का गोष्ट झाली की तर सध्या होतं काय की कंपन्या ज्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायला गेलं पाहिजे त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित न केलं जातं. फक्त सेल ह्या भागाकडे लक्ष केंद्रित केलं जाते. पण शिवार मित्रच्या माध्यमातून आम्ही जेवढं पण शेतकऱ्यांना काही सहकार्य करायला भेटेल आम्हाला तेवढं करतोय. आणि हा प्लॉट जो आहे तो फक्त मोजून आणि 20 ते 22 दिवसांचा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता इथे सेटिंग असेल आत्ता झालेली किंवा ज्या कळ्या असतील त्या कळ्यांचं पूर्ण प्रमाण आणि त्याला लागलेली फुलकळी. तर त्या माध्यमातून आम्ही सगळं चालतोय. असंच शिवार मित्रावरती भरपूर प्रेम करत राहा. आशीर्वाद तुमचा पाठीशी असल्यावर आम्हाला अशी मदत करायला नक्कीच आवडेल. 40 गावापर्यंत येऊन तर टेकलेलोच आहे आम्ही, पण इथून पुढे अजून लढणार आहोत. धन्यवाद सगळ्यांचा एक खूप अमूल्य वेळ दिल्याबद्दल.